नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अंकुश आणि अबोली दोघेजण आता 2 वर्ष आधीचे न्यूजपेपर जमा करून त्याच्यामध्ये साहिलबद्दलची काही माहिती आली आहे का ते चेक करत असतात. तेव्हा अंकुश म्हणतो, एखाद्या पेपरमध्ये तरी आपल्याला साहिलबद्दलची माहिती नक्की सापडेल, आपल्याला फक्त व्यवस्थित शोधून काढायला हवं आहे. तेव्हा इथे अबोलीला एक माहिती सापडते. त्याच्यामध्ये साहिल आणि त्याच्या आईचा फोटो छापून आलेला असतो, पण तो क्लिअर दिसत नसतो. तेव्हा अबोली म्हणत असते, सर बघा ना, म्हणजे या फोटोमध्ये साहिल आणि त्याच्या आईचा चेहरा नीट दिसतच नाहीये. आपण त्या दोघांना कसं काय ओळखायचं? एक पुरावा हाती लागला होता, त्याचा सुद्धा काही उपयोग होईल असं वाटत नाहीये. तेव्हा अंकुश म्हणतो, नाही अबोली, निराश होऊ नकोस. याच्यामध्ये त्यांचा फोटो तर छापून आलाय ना, आपल्याला नक्कीच आता काही ना काहीतरी माहिती नक्की मिळेल. तेव्हा अंकुश म्हणत असतो, की हे बघ अबोली, अगं कम्प्युटर टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली आहे ना, की हा जो ब्लर फोटो आपल्याला दिसतोय ना, तो सुद्धा ते लोकं ठळक करून देऊ शकतात. तेव्हा मी एक काम करतो, मी हा पेपर आहे ना फॉरेन्सिकला पाठवतो आणि त्या लोकांना हा फोटो क्लिअर करून द्यायला सांगतो. त्याने आपल्याला नक्कीच मदत होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आलेली असते रमा. रमा म्हणत असते, अंकुश, अरे लवकर बाहेर चल, कृष्णे तुला बोलावलंय. तेव्हा अंकुश म्हणतो, हो रमा, मी आलोच, थोडं महत्त्वाचं काम करतोय. तेव्हा रमा म्हणते, अरे लवकर चल, त्याने तुला लवकरात लवकर बाहेर बोलावले. तेव्हा अंकुश म्हणतो, हो का, बरं चल, बघू दे त्याचं काय काम आहे ते. तर इथे अंकुशला टेन्शन येतं, की कृष्ण एवढ्या घाई गडबडीमध्ये मला का बरं बोलावलं असेल. तेव्हा इथे अंकुश येतो आणि म्हणतो, क्रिश, तू बोलावलंस मला, काय झालं? तेव्हा इथे क्रिश म्हणतो, हो सर, मी तुम्हाला इथे चौकशीसाठी घेऊन जायला आलो आहे, कारण तुमच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय सर. तुम्ही इथे तुमच्याच बायकोला मारण्याचा प्रयत्न केलाय, म्हणून डोमेस्टिक व्हायलन्स या गुन्ह्याच्या अंतर्गत मी तुम्हाला चौकशीसाठी घेऊन जायला आलोय. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, डोमेस्टिक व्हायलन्स आणि मी माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केलाय, ही तक्रार तुमच्याकडे कुणी केली आहे? तेव्हा इथे क्रिश म्हणतो, की सर, काही लोकांनी बघितले तुम्हाला, त्यांनीच तुमच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय, म्हणून मी तुम्हाला चौकशीसाठी घेऊन जायला आलोय, असं इथे क्रिश आता म्हणत असतो. क्रिशसुद्धा इथे अंकुशवरती आपला राग काढत असतो. तेव्हा अबोली म्हणत असते, की क्रिश, अरे पण मी सरांवरती कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही आहे, मी तक्रारच केलेली नाही आहे, मग तू इथे सरांना चौकशीसाठी कसं काय घेऊन जाऊ शकतोस? तेव्हा क्रिश म्हणतो, की अबोली, काही लोकांनी गुन्हा दाखल केला आहे. तेव्हा अबोली म्हणते, कुणी केलं आहे गुन्हा दाखल? आणि जर माझ्यावरती हल्ला झाला आहे, मी सांगते तुला, की सरांनी हे सगळं मुद्दामून केलेलं नाही आहे. ते तेव्हा शुद्धीतच नव्हते, त्यांना हिप्नोटाईज करण्यात आलं होतं आणि म्हणून सर तसे वागत होते. मनवासुद्धा होती तिथे, आईसुद्धा होत्या. तू हवं तर मनवाला विचार. तेव्हा क्रिश म्हणतो, की अबोली, मला हे सगळं माहिती आहे, पण सरांनी इथे तुला मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि काही लोकांनी तुला बघितलं आहे. मग आता डोमेस्टिक व्हायलन्स, त्याचबरोबर स्वतःच्याच बायकोला मारण्याचा कोणीतरी प्रयत्न केला आहे, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, तर सरांना माझ्याबरोबर चौकशीसाठी यावंच लागणार आहे ना. तेव्हा इथे रमा म्हणत असते, अरे पण क्रिश, आम्ही सगळेजण जर तुला सांगतोय, की तेव्हा इथे अंकुश शुद्धीमध्ये नव्हता, तर तू आमचं ऐकत का नाही आहेस? तेव्हा इथे अंकुश म्हणतो, तू आधी मला सांग, माझ्या विरोधात गुन्हा कुणी दाखल केला आहे, ते तरी मला कळू दे. तेव्हा क्रिश म्हणतो, सर, आमच्याकडे पुरावा आहे, आम्हाला पुरावासुद्धा देण्यात आला आहे आणि तुमच्या विरोधात कुणी गुन्हा दाखल केला आहे ते सुद्धा तुम्हाला कळेल. तुम्ही आमच्याबरोबर चला तरी. तेव्हा इथे आता पुरावा दाखवण्यात येतो, कशा पद्धतीने अंकुशने इथे अबोलीला मारण्याचा प्रयत्न केला होता. हे सगळं त्याने शुद्धीत नसताना केलेलं असतं, पण त्याचाच इथे क्रिश आता खूप मोठा इश्यू करत असतो आणि तो म्हणतो, की सर, चौकशीसाठी तुम्हाला आमच्याबरोबर यावंच लागेल, हे आमचं काम आहे आणि तुम्हाला सहकार्य करावंच लागेल. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, ठीक आहे अबोली, रमा, तुम्ही दोघीजणी राहू द्या, त्यांना चौकशीसाठी न्यायचं आहे ना मला, चौकशीसाठी नेत आहेत क्रिश, काय मला अटक करून घेऊन जात नाही आहे, तेव्हा मला जाऊ द्या. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, की मनवा, हे सगळं काय आहे गं? तुला माहिती आहे ना, की सरांनी हे सगळं जाणून बुजून केलेलं नाही आहे, तरीसुद्धा एक शब्दसुद्धा बोलली नाहीस तू. हे सगळं तूच केलं आहेस ना? तू सरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहेस ना? का केलंस तू असं? काय मिळतं तुला आम्हाला त्रास देऊन? तेव्हा मनवा म्हणते, वहिनी, मी तुला एकदा सांगितलं ना, मी काही केलेलं नाही आहे म्हणून. तेव्हा अबोली म्हणते, हो, तू काही केलेलं नाही आहेस ना? घे माझ्या बाळाची शपथ आणि सांग, तू काहीच केलेलं नाही आहेस म्हणून.
तेव्हा इथे मनवा म्हणते की वहिनी, मी बाळाची शपथ घेणार नाही, पण मी काही केलेलं नाही आहे हे मात्र नक्की. मग तुम्हाला आता जो काही विचार करायचा आहे तो करा. विश्वास ठेवायचा आहे तर ठेवा, नाहीतर नका ठेवू. तेव्हा इथे रमा म्हणत असते की अबोली, इकडे आता मनवाने हे सगळं नसेल केलं म्हणूनच ती म्हणते ना. तेव्हा अबोली म्हणते, हो आई, मनवाने जर हे सगळं केलेलं नाही आहे, मग कोणी केलं असेल याचाच मी विचार करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अबोलीला कळलेलं असतं की हे काम नक्की कुणाचं आहे. हे काम आता दुसरं कोण करणार विजयाशिवाय. विजय आज खरी गुन्हेगार आहे आणि हे आता बरोबर अबोलीला माहिती असतं. तर इथे क्रिश आता अंकुशला मुद्दामूनच इथे त्याचा अपमानास्पद प्रश्न त्याला विचारत असतो. तो म्हणत असतो, काय अंकुश शिंदे, अहो तुम्ही स्वतःला कायद्याचे रक्षक, इतके मोठे पोलीस अधिकारी म्हणवता ना, आणि तुम्हीच इथे कायद्याचे भक्षक होता. तुम्ही स्वतःच्याच बायकोला मारण्याचा प्रयत्न करता. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, क्रिश, बोलताना तोंड सांभाळून बोला. कुणाशी बोलतोयस माहिती आहे ना, सिनियर आहे मी तुझा. तेव्हा क्रिश म्हणतो, सिनियर ज्युनियर, सर इथे असं काहीच नसतं हो. सिनियर ज्युनियर असं काहीही नसतं कायद्यामध्ये, असं तुम्हीच मला शिकवलं आहे ना, आणि आता तुम्हीच ते बोलताय. अहो स्वतःच्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केलात, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, हे बघ क्रिश, मी तुला आधीच सांगतोय, मी माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केला, पण ते सगळं माझ्या हातून नकळतपणे घडलं. मी जाणून बुजून काही केलेलं नाही आहे. तेव्हा मी शुद्धीतच नव्हतो, कळतंय का तुला. तेव्हा मी शुद्धीत नव्हतो. मला नाही माहिती हे सगळं माझ्या हातून कसं घडलं. मला हिप्नोटाईज करण्यात आलं होतं आणि म्हणून माझ्या हातून हे घडलं. मी जाणून बुजून केलेलं नाही आहे. तेव्हा क्रिश म्हणतो, काय सर, तुम्हाला हिप्नोटाईज केलं होतं? तुम्ही कुठे गेला होतात? त्या किलरला भेटायला? तेव्हा अंकुश म्हणतो, हो, त्या किलरला मी भेटायला गेलो होतो. त्याने मला हिप्नोटाईज केलं. पण तो तुम्हाला हिप्नोटाईज का करेल किलर? त्याला काय मिळणार आहे? तेव्हा अंकुश म्हणतो, कारण त्याला अबोलीला मारायचं आहे, म्हणून त्याने मला हिप्नोटाईज केलं. म्हणजे मी अबोलीला मारलं असतं आणि त्यानंतर स्वतःला सुद्धा संपवून घेतलं असतं. त्यासाठी इथे त्या किलरने हे सगळं केलं आहे. तेव्हा इथे आता अंकुश म्हणत असतो, मी माझ्याच बायकोला मारण्याचा प्रयत्न का करेन क्रिश? हे सगळं तू असं का बोलतोयस? तू माझ्याच घरामध्ये राहतोयस ना. तुला माहिती नाही आहे का माझं आणि अबोलीचं एकमेकांवरती किती प्रेम आहे ते. तेव्हा इथे क्रिश म्हणतो, सर शांत व्हा सर, बसा सर, खाली बसा. त्यानंतर इथे मनवा आलेली असते आणि मनवा म्हणते, पण अंकुश सरांनी हे सगळं जे काही केलं आहे अंकुश दादाने, ते सगळं त्याने शुद्धीत असताना केलेलं नाही आहे. तो हिप्नोटाईज झाला होता हे आपल्याला पण माहिती आहे. मग तरीसुद्धा त्याच्या विरोधात गुन्हा का दाखल केलात तुम्ही? तेव्हा इथे आता विजया म्हणत असते, अगं मनवा, आपल्याला ही केस जिंकायची आहे ना, मग आता आपल्याला इथे अंकुशची संपूर्ण ताकद काढून टाकावी लागणार आहे. त्याने हे सगळं मुद्दामून केलं आहे. त्याने स्वतःच्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्याच्यावरती आता केस उभी राहील. काही बायकांना मी पाठवलं आहे, त्याच्या तोंडाला काळं फासतील आणि मग काय होईल? तर इथे आपल्याला आता अंकुश एकदा का बाजूला झाला की सहजरित्या आपल्याला अबोलीला इथे हरवता येईल. केस जिंकायचे असेल तर आपल्याला असे डावपेच खेळावे लागणारच आहेत मनवा. तेव्हा ती म्हणते, पण दादाची काही चुकी नसताना त्याला या सगळ्यामध्ये अडकवणं मला योग्य वाटत नाही. कारण वहिनी माझी प्रतिस्पर्धी आहे, पण दादाला विनाकारण का अडकवलं जाते? तेव्हा इथे विजया म्हणते, हे बघ, तू त्यांचा पुळका येऊ देऊ नकोस. काहीही झालं ना तरीसुद्धा मी अंकुशला अरेस्ट करायला लावणारच, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायला लावणारच, आणि ती अबोली आहे ना, तिला मी हरवणारसुद्धा, असं इथे आता विजया म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता महिला मुक्ती मोर्चा आलेला असतो. तर इथे महिलांचा मोर्चा आल्यानंतर अंकुश शिंदे हाय हाय, अंकुश शिंदे हाय हाय, असं म्हणत त्या बायका आलेल्या असतात आणि अंकुशच्या तोंडाला काळं फासण्यासाठी त्या मुद्दामून तिथे आलेल्या असतात. कारण अंकुशवरती आता गुन्हा दाखल होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंकुशला आता अरेस्ट करण्यात येईल, त्याच्या तोंडाला काळं फासण्यात येईल, मग त्याला नोकरीवरून निलंबित करण्यात येईल. हा सगळा प्लॅन तिने ठरवून ठेवलेला असतो आणि त्यामुळे विजयाने त्या महिलांना तिथे पाठवलेलं असतं. तेव्हा क्रिश म्हणतो, एक मिनिट, कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय? हे बघा, सगळ्या गोष्टी होणार, पण कायद्याने होणार. तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही. तेव्हा इथे त्या बायका म्हणतात, अरे इतका मोठा अधिकारी आणि स्वतःच्या बायकोला चाकूने मारायला जातो, तिच्यावरती वार करायला जातो, तीसुद्धा प्रेग्नेंट असताना. मग हा किती मोठा गुन्हा आहे, आम्ही त्याच्या तोंडाला काळं फासणारच. तेव्हा अंकुश म्हणतो, एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. तेव्हा त्या बायका म्हणतात, आमचा अजिबात गैरसमज होत नाही आहे, कळलं ना, खरं तर तुझा गैरसमज होतो आहे. तुला काय वाटलं
तू हे जे काही करतोयस ते करशील आणि तुला कोणी काहीच करू शकणार नाही आहे का? तेव्हा इथे आता अंकुशच्या तोंडाला काळं फासायला जाणार तेवढ्यातच अबोलीमध्ये येते आणि त्यांचा हात थांबवते आणि म्हणते, काय करताय तुम्ही इथे? कुणाकडून घेतली सुपारी? तेव्हा त्या बायका म्हणतात, ओ मॅडम काय बोलताय तुम्ही? आम्ही कुणाकडूनही सुपारी घेतलेली नाही आहे, कळलं ना? आम्ही इथे आलो आहे महिलांच्या संरक्षणासाठी. कळतंय का तुम्हाला? इथे महिलांचं संरक्षण करता यावं यासाठी आम्ही लढतोय. तेव्हा अबोली म्हणते, हो का? पण तुम्ही आता ज्या महिलासाठी लढताय तिला तुम्ही विचारायला आलात का? नेमकं काय घडलंय काय नाही? तेव्हा इथे आता ती बाई म्हणते, तुम्ही तुमच्या नवऱ्याची साथ देताय का? त्याने तर तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा अबोली म्हणते, हो मी माझ्या नवऱ्याची साथ देते आणि मी देणार. कारण मला विश्वास आहे की ते निर्दोष आहेत. मला माहिती आहे की ते निर्दोष आहेत. त्यांनी माझ्यावरती हल्ला केला ना, पण त्यांना हिप्नोटाईज करण्यात आलं होतं. तुम्हाला माहिती आहे का? ते त्या कँडीमॅनला पकडायला गेले होते, किलरला पकडायला गेले होते आणि त्या किलरने सरांना हिप्नोटाईज केलं आणि म्हणून ते मला मारायला आले होते. या गोष्टीचा विचार केलात तुम्ही? तुम्ही इथे माझ्या संरक्षणासाठी आला आहेत ना, मग मला विचारलात का तुम्ही? मला येऊन भेटलात? काय खरं काय खोटं हे मला न विचारता तुम्ही अंकुश सरांना इथे तोंडाला काळं फासायला आलात. इथे चपलाचा हार घेऊन आलात. हे पटतं का तुम्हाला? हे शोभतं तुम्हाला? तुम्ही बघू बरं कुठल्या संस्थेकडून आलात ते मला बघायचं आहे. तुम्ही जरा तुमचे मला ओळखपत्र दाखवा. क्रिश, जरा यांच्याकडून यांचे ओळखपत्र घे रे. मला बघू दे कुठल्या संस्थेकडून हे लोक आलेत ते. तेव्हा अबोली म्हणत असते की तुमच्याकडे ओळखपत्र आहेत ते दाखवा. तेव्हा त्या बायका म्हणतात, नाही आम्ही आता ओळखपत्र घेऊन आलेलो नाही. तेव्हा अबोली म्हणते, मग? अहो मला माहिती आहे ना तुम्ही ओळखपत्र कधीच घेऊन येऊ शकणार नाही. कारण तुम्ही कुठल्याही संस्थेकडून आला नाहीत. तुम्हाला इथे पैसे देऊन पाठवले ना, आणि तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून इथे आले ना ते सुद्धा मला माहिती आहे. तेव्हा क्रिश, या लोकांना आत्ताच्या आता इथून जायला सांग. तेव्हा ते लोक तिथून जातात. नाहीतर अबोली म्हणते, मी आत्ताच्या आता तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करेन. आणि इथे अबोली क्रिशला म्हणते, क्रिश मी तुला आधीही सांगितले आणि आत्ताही सांगते, अंकुश सरांनी जे काही केलं त्यांना हिप्नोटाईज करण्यात आलं होतं म्हणून त्यांनी केलं आणि माझी त्यांच्या विरोधात कुठलीही तक्रार नाही आहे. तेव्हा तू सुद्धा त्यांना इथे आता ठेवू नकोस. सर चला, असं म्हणून आता अबोली त्यांना घेऊन जाणार. तेवढ्यातच अंकुश म्हणत असतो की भोसले एक काम कर, हा फोटो आहे ना फ्रंट पेजवरचा तो मला क्लिअर हवा आहे. त्याच्यामुळे तू हा फॉरेन्सिकला पाठव. लवकरात लवकर हा फोटो मला आता क्लिअर होऊन हवा आहे. काही झालं ना तरीसुद्धा 2 दिवसांमध्ये मला त्या किलरला पकडायचंच आहे आणि 2 दिवसांमध्ये मी जर त्या कँडीमॅनला नाही पकडलं तर मी स्वतः माझ्या पदाचा राजीनामा देईन, असं आता अंकुश म्हणालेला असतो. इथे आता इन्स्पेक्टर अंकुश शिंदे 2 दिवसांमध्ये त्या कँडीमॅनला पकडणार आणि जनतेच्या समोर आणणार आणि जर असं नाही केलं तर स्वतः पदाचा राजीनामा देणार. एवढी मोठी गोष्ट जेव्हा आता अंकुश बोलतो अबोलीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे आता जाता जाता अबोली क्रिशकडे बघत असते, कारण अबोलीला कळलेलं असतं की क्रिश खूपच जास्त पर्सनल राग अंकुशवरती काढण्याचं काम करतोय. इथे हा क्रिश ज्याला इथे घरामध्ये सगळ्यांनी सांभाळून घेतलं, आतापर्यंत अंकुशने त्याला भावाप्रमाणे वागवलं आणि तोच इथे आता पदासाठी आणि मोठ्या मानासाठी अंकुशवरती खोटे नाटे आरोप करतोय, ही गोष्ट आता कळलेली असते. त्यानंतर इथे विजया म्हणत असते, एक काम तुम्हाला धड करता येत नाही. जाऊ द्या फोन ठेवा, मला आता काहीसुद्धा बोलायचं नाही आहे. तेव्हा इथे आता मनोज म्हणत असतो, काय झालं विजया? तेव्हा विजया म्हणते, ह्या बायका रे, मी त्यांना पोलीस स्टेशनला पाठवलं होतं. अंकुशच्या तोंडाला काळं फासून चपलांचा हार घालायला सांगितलं होतं, पण ती अबोली तिथे योग्य वेळेला पोचली आणि तिने त्या बायकांना अपमानित करून तिथून पाठवून दिलं. तेव्हा इथे आता मनोज म्हणत असतो, या अबोलीला तर मी सोडणार नाही. तेव्हा विजया म्हणते की मला कळत नाही आहे मनोज, तू इतकं प्लॅनिंग केलेस, इतक्या लोकांना तू हिप्नोटाईज केलेस, पण तो अंकुशने अबोलीला कसं काय मारलं नाही? मला कळत नाही आहे, तुझा डाव कसा काय फसला? तेव्हा इथे मनोज म्हणत असतो, अगं कारण तो अंकुश अबोलीच्या प्रेमात आहे. त्या अबोलीने प्रेमाने इथे अंकुशला समजावलं, कारण तुला माहिती आहे ना प्रेमामध्ये लोक एकमेकांना मारायला तयार होतात, कारण ते सुद्धा एक प्रकारचं संमोहनच आहे. एखाद्याला प्रेमाने जर हाक मारली ना तर त्या व्यक्तीला आपण भानावरती आणू शकतो आणि तसंच काहीसं त्या अबोलीने केलं. तेव्हा इथे आता विजया म्हणत असते की मला आणि माझ्या मुलाला न्याय मिळून हवा आहे. मनोज, मला तू सुद्धा हवा आहेस, पण त्याचबरोबर मला न्यायसुद्धा हवा आहे. अबोली आणि अंकुशला संपवल्याशिवाय आपण राहायचं नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे विजया न्यूज बघत असते तेव्हा न्यूज चॅनलला ब्रेकिंग न्यूज सुरू असते की कुख्यात
कँडीमॅन सिरियल किलर याला गोळी मारण्यात आलेली आहे, तर याला गोळी मारून ठार करण्यात आलेलं आहे, अशी न्यूज आता सगळीकडे सुरू असते. तेव्हा विजया घाईघाईने मनोजला भेटायला येते. तेव्हा इथे एका गोडाऊनमध्ये मनोज आता बसलेला असतो. तिला असं वाटतं मेला की काय, कारण तो चेअरवरती बसलेला असतो. तेव्हा विजया म्हणते मनोज. तेव्हा मनोज डोळे उघडून तिच्याकडे बघतो आणि ती म्हणते की मनोज, तू जर जिवंत आहेस तर कुख्यात सिरियल किलर कँडीमॅन कुणाला गोळी मारण्यात आली. तेव्हा इथे मग ही न्यूज कुणी बरं चालवली असेल न्यूज चॅनलवरती, असं आता विजया म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता विजया बोलत असतानाच दरवाजा तोडला जातो आणि इथे अबोली आणि त्याचबरोबर इथे अंकुश इथे आता आलेले असतात कँडीमॅनला आणि विजयाला रंगेहात पकडायला. तेव्हा इथे अंकुश म्हणतो की आम्हीच त्या न्यूज रिपोर्टरवाल्यांना इथे बातमी चालवायला सांगितली, कारण आम्हाला खऱ्या कँडीमॅनपर्यंत, खऱ्या किलरपर्यंत पोचायचं होतं, असं आता अबोली अंकुश म्हणत असतात. आणि फायनली त्या किलरला, कँडीमॅनला इथे स्पष्टपणे बघत आता लवकरच ते दोघेजणं अरेस्ट करणार आहेत आणि त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा देणार आहेत.